नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये। तर आज आहे चंपाषष्ठी आणि सकाळी सकाळी मी फुलांच्या बागेत आलेली आहे। जरा फुलं खूप छान फुललेत, पांढरी फुलं ती घेण्यासाठी देवाला। तर हा कुंदा आहे। थंडीच्या दिवसामध्ये याला खूप छान अशी पांढरी शुभ्र फुलं येतात। दोन प्रकारचे कुंदे आहेत माझ्याकडे। हा एकदम पांढरा शुभ्र असा आणि दुसरा की ज्याला अशी गुलाबी किनार असते तो एक कुंदा। असे कुंद्याचे 2-3 प्रकार येतात आणि हा पांढरा गुलाब आहे, मिनी गुलाब। आणि इकडे आहेत छोटी छोटी वेगवेगळ्या प्रकारची बागेतली शोभिवंत झाडे। हा जो टॉवर मी तुम्हाला PVC पाईपचा दाखवला होता तो छान फुललाय आता। आणि ह्या गुलाबाला पण सुंदर कळ्या आलेत, 2 लाल कलरचा गुलाब आहे हा। आबोली खूप सुंदर फुलली आहे, झेंडू, तुळस। त्यानंतर इथं बोगनविलियाला पण 2 प्रकारची फुलं आलीत। आज चंपाषष्ठी असल्यामुळे नैवेद्य करण्यासाठी आमचे या दोघी जाऊबाई आता नैवेद्याची तयारी करत आहेत। भरीत, वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी, कांद्याची भाजी, हरभऱ्याच्या पानांची भाजी, वरण भात असं नैवेद्याची तयारी चालू आहे। या दुसऱ्या जाऊबाई दिवे तयार करत आहेत आरती ओवाळण्यासाठी देवाची। तर आता हे अशा प्रकारे दिवे तयार केलेले आहेत। त्यानंतर तोपर्यंत मी ह्या भाज्या करून घेतल्या आहेत। वांग्याचं भरीत, कांद्याची हे वांग्याचं भरीत आहे, मेथीची भाजी, हरभऱ्याची भाजी, हरभऱ्याच्या पानांची भाजी आणि कांद्याची पात, अशा 4 पालेभाज्या आणि भरीत मी केलेलं आहे। त्यानंतर नैवेद्य भरून घेतलेले आहेत, वरण भात, रोडगा, भरीत आणि ह्या पालेभाज्या, मेथी, कांदा पात, भरीत आणि हरभऱ्याची भाजी। हे दिवे तयार करून तुपात तयार करून ठेवलेले आहेत वाती लावून। आता तळी उचलण्यासाठी भराडी येणार आहेत। घटाला माळा वगैरे घालून झालेले आहेत, पूजा वगैरे। तर भराडी आलेले आहेत। आता आरती करणार आहोत आम्ही। थोडा उधळ अजून। आरती करून झाल्यानंतर हे असं देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आहे।